पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराप्रमाणे दर्शन टोकन प्रणालीचा वापर पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात करण्यात यावा अशी मागणी अनेक वर्षापासून भाविक भक्तांकडून करण्यात येत होती। भाविकांची मागणी लक्षात घेत नुकताच मंदिर समितीने ही टोकन दर्शन सुरू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं होतं। या टोकन दर्शन प्रणालीचे संगणकीय काम TCS ही कंपनी करणार आहे। भाविकांना घरी बसून ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून दर्शनाचा स्लॉट बुक करता येणार आहे। पंढरपुरातील 9 ते 10 या वेळेत पहिल्या स्लॉट मधील 200 भाविकांना टोकन दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे। आज रविवार दिनांक 15 जून रोजी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या टोकन दर्शनाच्या चाचणीचा शुभारंभ करण्यात आला। आषाढी यात्रेत गर्दीचे महत्त्वाचे 3 दिवस वगळून इतर वेळेला भाविकांना या टोकन दर्शनाचा लाभ घेता येणार आहे। भाविकांना टोकन दर्शन प्रणालीसाठी www.vittalrukminimandir.org या संकेतस्थळावरून बुकिंग करावे लागणार आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत टोकन दर्शन प्रणाली चाचणी प्रयोग आजपासून सुरू करण्यात येत आहे। सदरच्या चाचणी प्रयोगाचा पहिला स्लॉट काल आपण ऑनलाईन कॉम्प्युटरवर मंदिराच्या अधिकृत वेबसाईटवर ओपन केला होता। त्यामध्ये 1200 भाविकांनी बुकिंग केले असून दर 2 तासामध्ये 100 भाविक याप्रमाणे आपण भाविकांचा स्लॉट ओपन करून देण्यात आलेला आहे। त्या भाविकांनी ज्ञानेश्वर दर्शन मंडप, टोकन दर्शन प्रणाली प्रवेशद्वार या ठिकाणी त्यांना दिलेल्या वेळेच्या अगोदर 15 मिनिटं आल्यानंतर दर्शनासाठी प्रवेश केल्यानंतर त्यांचे जास्तीत जास्त 2 तासाच्या आतमध्ये दर्शन होणार आहे। सदर दर्शन रांगेमध्ये सर्व सुविधायुक्त सुलभ शौचालय, चहा, पाणी, दर्शन, लाईव्ह दर्शन इत्यादी व्यवस्था ठेवण्यात आलेली असून सदरचे दर्शन हे अत्यंत जलद गतीने व सुलभ आणि सर्व सुविधायुक्त होणार आहे। त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे मंदिर प्रशासनातर्फे भाविकांना विनंती करण्यात येत आहे। एखाद्या भाविकाला जर का वेळ झाला, 10चा टायमिंग दिला आणि त्याला वेळ झाला तर त्याचं काय करायचं तुम्ही? आपण सध्या एखाद्या भाविकानं जर असा उशीर आला तर आज पहिला चाचणी प्रयोग असल्यामुळे आपण तो ग्राह्य धरत आहोत। पण भाविकांना आपण आव्हान करीतच आहे की तुम्हाला ज्या स्लॉटवर आपण वेळ नमूद दिलेली आहे त्या वेळेपूर्वी अर्धा तास आपण इथं रिपोर्टिंग टाईम जो दिलेला आहे त्या वेळेमध्ये उपस्थित राहावं ही प्रशासनातर्फे आपणास विनंती करण्यात येत आहे।